पुण्यातील बिबवेवाडीत 36 वर्षीय महिलेचं एका 24 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण आरोपी महिलेच्या 13 वर्षीय मुलीला लागली. मुलीने घडलेला सगळा प्रकार घरमालकिनीला सांगितला. याचाच राग मनात धरून आरोपी महिलेच्या प्रियकराने जबरदस्तीने मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून ते तिच्या नातेवाईकांना पाठवून दिले. घटनेनंतर आरोपी महिला प्रियकरासोबत पळून गेली. धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकरणात फिर्यादी मुलीच्या आईचाही हात असल्याचं तपासातून उघड झालंय. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी आरोपींना अटक करत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गुरुदेव स्वामी याचं बिबवेवाडीतील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. महिलेच्या मुलीने दोघांच्या संबंधांची वाच्यता केल्याने आरोपीने याचा मनात राग धरला. मुलीचेच फोटो व व्हिडिओ व्हायरल करून आरोपी जोडपं बिबवेवाडीतून फरार झालं. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. त्याचवेळी आरोपी खडकवासला परिसरातील एका झोपडपट्टीमध्ये लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.